तर नमस्कार गाईज, शुभ सकाळ, जय कुईरा, जय श्रीराम. मी धीरज पाटील तुमचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज तो दिवस उजाडला आहे ज्याची आम्ही पूर्ण वर्षभर एकदम आतुरतेने वाट बघतो. दिवाळी, दसरा या सणांपेक्षा पण मोठा सण म्हणजे आपल्याला आमच्यासाठी आपल्या एकविरा आईचा पालखी सोहळा आहे, एकविरा आईची जत्रा आहे. तर आता तुम्हाला जसं माहिती, तुम्ही मागचे ब्लॉग बघितले, आम्ही आहे लोणावळ्याला कारला चालत आलो आहे पायीवारी करत. तर मग आज पालखी सोहळा आहे, तर आता आम्ही चाललो आहे कारलेगडावरती पालखी घेऊन. तर तुम्ही बघा पुढे कसं आम्ही एन्जॉय करतो. आईचं पण दर्शन वगैरे घेऊया, तुम्हाला पण मी दर्शन वगैरे घेऊन देतो, आईचा दाखवतो आपल्याला वरती गडावर किती एन्जॉय असेल, आज मजा असेल. तर आता कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. एकविरा माते की जय. आलोय आम्ही पायथा मंदिराच्या इथे. आता पायथा मंदिरावर आईचं दर्शन घेऊया नवीन मंदिरानंतर. त्याच्यानंतर आता आपण वरती जाऊया गडावर. नवीन मंदिराचं जे काम चालू होतं ते मंदिर झालंय रेडी, पण आता इथून दिसणार नाही कारण बाहेर मंडप टाकलेला आहे. तर आता जाऊन दर्शन घेऊया आपण पायथा मंदिरामध्ये आणि मग आपण गडावर जाऊया. चला बघा आता. थोडंच चालल्यावरती आम्ही थांबलोय. पालखी आमची कधीच वरती पोचली आणि हे बघा टाइमपास, हात दाब पाय दाब, हात दाब पाय दाब. मला काय ज्याचा जळतं त्यालाच कळतं, त्यांना काय समजणार नाही. हा, 2 तास नाचलो तर असंच नाचलो. इथंच गर्दी एवढी आहे, वरती केवढी असेल. गडावरती गर्दी व्हायला स्टार्ट झाली. वरती बघा आज किती गर्दी असेल. खूप गर्दी असेल दरवर्षीप्रमाणे. आता आपण ओटी वगैरे घेतले आपल्या आई माऊलीसाठी. आता जाऊया पुढे आपण.
दर्शन झालेलं आहे. लगेचच वरती आल्या आल्या 5 मिनिटामध्ये दर्शन झाला. एवढी गर्दी असून पण आईची कृपा आपल्यावर. आपल्या रुद्राच्या अंगात वारा आला, त्याचे मागे मागे आम्ही गेलो. तर आमचा दर्शन झाला, खूप मस्त दर्शन झाला. लाईनीतून आम्ही पुढे 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 गेलो त्याचे मागे. आणि आता दर्शन घेऊन देवळाच्या बाहेर थांबलो. आतमध्ये थांबून देत नाही कारण भरपूर गर्दी आहे आतमध्ये. तर आतमध्ये शूटिंग वगैरे पण काढून देत नाही कारण पोलीस वगैरे आहेत आणि मॅनेज आपल्याला पण करायला लागेल, आपल्याला पण सपोर्ट करायला लागेल. आपल्या आईचा आता जो आजचा कार्यक्रम आहे आपणच त्याला सपोर्ट करणार, तर दुसरं कोण करणार. तर आता आलो आहे देवळाच्या बाहेर थांबलो आहे. मोठ्या बायांचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. इथं गर्दी आहे म्हणून जरा 2 मिनटं बोललो, वेट करतो आणि तोपर्यंत ब्लॉग शूट करतो. तर आता चला जाऊन मोठ्या बायांचं दर्शन घेऊया. त्याच्यानंतर गडावरती आपण पालख्याच्या येतील त्यांच्या इथं नाचूया, एन्जॉय करूया, भरपूर एन्जॉय करूया. तर तुम्हाला दाखवतो पुढे या. जिथे जागा भेटेल तिथे झोपतात ते लोक. आता इथे स्टेजवर झोपले. इथे सर्व पालख्या ठेवलेल्या आहेत. पालख्यांची लाईन आहे. आता हे लोक उभे म्हणून दिसत नाही, दाखवतो तुम्हाला जमागे. तर आपल्याला आपले भरपूर मित्र वगैरे भेटतात इथे. तर आता आपल्याला असाच आपला एक मित्र भेटला. यांनी आपल्या 2 दिवस सेवा देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आणि उद्या आगरी कोळी मेडिकल. तर आपल्या भाऊचा नवस होता आईला कोंबडा द्यायचा. तर आता त्याला आपण जाऊन देवलावर कोंबडा उडूया. या आता सौलवाल्यांची पालखी आली मानाची. आता मानाच्या पालखीचा तुम्हाला जल्लोष दाखवतो.
कितीला आहे? पैसे आले होते. आपलं मानाच्या पालखीचं दर्शन खूप मस्त झालं आहे. पालखीमधून आपल्याला वेणी वगैरे पण भेटले. तर आणि आपल्याला बघा आता मामी भेटलेत आणि मावशी भेटले आमची आणि मामीचा मुलगा विनीत. आम्ही कल्याणवरनं आलेलो आहे. हां, भुईवाडाच्या पालखीतून आलेले आहेत ते पण. तर चला आता मामींशी वगैरे बोलतो थोडा वेळ, नंतर तुम्हाला भेटतो मी. बाय. तर सकाळपासून काहीच खाल्ला नव्हता आम्ही, तर आता बोललो लाईटली नाश्ता करू, नंतर मग आपला जो स्पॉट आहे म्हणजे जिथं आपण थांबलो आहे तिकडे जाऊन जेवूया. जेवण झालं आहे तिकडे, मित्रांचे फोन येतात. सगळ्यात मागे आम्हीच आहे, आम्ही इथे थांबलेलो मागे एकदम मस्त एन्जॉय करण्यासाठी. तर आता डोसे मागवलेत, अजून येत आहेत आपले डोसे. तर विनीत पण आहे आपल्याबरोबर. तर आता खाऊया आणि निघूया पुढे. तर माझे पाय भाजत आहेत, चप्पल नाही माझ्याकडे, हे बघा. म्हणून मयूरने मला खांद्यावर घेतलं आणि चालतोय. असे पाहिजे मित्र आपल्याला. तर आता आम्ही आलोय वरतून देवळावरून एकवीर आईचं दर्शन वगैरे घेऊन फुल मानाच्या पालखीच्या इथे नाचून वगैरे. तर आता बसलो आम्ही जेवायला आमच्या स्पॉटवर येऊन आणि बनवलं टँग. आमच्याकडे पाऊच होते छोटे. तर आजचा मेनू आहे डाळ भात आहे, भाजी आहे, लोणचं आहे, पापड आहे आणि नॉनव्हेज आपण उद्या खाऊया. आणि मिरची पण आहे. तर आम्ही दोघं एका ताटात जेवतोय कारण नाश्ता वगैरे केलेला, डोसा वगैरे खाल्लेला बघितला तुम्ही. आता जेवतो, नंतर आम्हाला जायचं लोणावळ्यामध्ये. जरा संध्याकाळी पार्टी वगैरे आहे, तर मग आता पार्टीचं सामान वगैरे आणायला जायचं लोणावळ्यात. पार्टीचं सामान काय असतं? थंडा वगैरे, रिओ वगैरे आपल्याला आणायचे आहेत, रेडबुल वगैरे. त्याच्यानंतर मग आता लोणावळ्यात जाऊन भेटतो तुम्हाला मी. चला. तर गाईज आता आलो आहे लोणावळ्यामध्ये. तुम्हाला बोललो होतो मगाशी काम आहे आपल्याला एक, ते काम करण्यासाठीच आलो आहे. तर आता ते काम आपण आटपूया, परत जाऊया आपल्या जिथे आपला स्टे आहे तिथे जाऊया. नंतर मग आता रात्री पार्टी वगैरे आहे. पालखीचं आपलं दर्शन वगैरे झालं, आता पार्टीचा टाईम आहे. रात्री आता पार्टी वगैरे करूया. तर बघा आमच्या भेटीला कोण येत होता. आमच्या बंगल्याच्या गेटवरतीच होता. नशीब मित्राचं लक्ष गेलं आणि तेवढ्यात त्यांनी सगळ्यांना सांगितलं. तर आम्ही बसलो होतो सर्व असंच चिल करत. तेवढ्यात मित्र आला, बोलतो बाहेर बघा काय आहे. तर बघतोय जाऊन, तर अजगराचा पिल्लू आहे. तर बघा आता दाखवतो तुम्हाला, आपण त्याला पकडूया. नशीब आहे आमचं की मित्राचं लक्ष गेला, कारण बंगल्याच्या गार्डनमध्ये बाहेरच मित्र वगैरे झोपतात रात्री. तर रात्री आला असता चादरीमध्ये सगळ्यांच्या त्रास द्यायसाठी, चावलं वगैरे असं कोणाला. तर आता पकडूया याला आणि कुठेतरी सेफ जागेवर रेस्क्यू करूया. तर बघा घरा घेऊन
साप पकडला म्हणून मजा आली त्या लोकांना. असा आपला सर्प मित्र म्हणून आहे. एवढं छान वाटते. पालखीला पण लावलेला आम्ही. एवढं मजा आली ना. आई माऊलीचा उदो उदो. तर गाईज काल जसं तुम्ही बघितलं लोणावळ्याला लोणावळ्यावरून आल्यानंतर रात्री आम्ही वरती गेलो गडावरती. व्हिडिओ वगैरे नाही काढला, फोन म्हणजे थोडा स्टोरेजचा इश्यू झाला होता. भरपूर एन्जॉय केला. त्याच्यानंतर आम्ही पार्टी वगैरे केली. पार्टी करून डायरेक्ट झोपलो आणि आता जेवलो वगैरे. आम्ही जेवून आता निघालो आहे घरी जाण्यासाठी पालखीच्या टेम्पोमध्ये आम्ही. तर आता आपले मित्र वगैरे बघा मस्त आम्ही एन्जॉय करत चाललो आहे घरी. आणि आता थांबू आपण लोणावळ्याला चिक्की घेण्यासाठी. तर आता आम्ही आलो आहे चिक्क्या घेण्यासाठी इथे डायमंड चिक्की लोणावळ्याला. तर आता चिक्क्या वगैरे घेऊया आणि मग निघूया पुढे आपण. तर आपल्याला चिक्कीच्या दुकानात आशिष भाऊ भेटले आहेत. या चिक्क्या घ्यायला या. पालखी मस्त जाईल का. हा आणि धीरज भाऊचे ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा. एन्जॉय. धीरज पाटील, नितीन पाटील युट्यूबवर धीरज पाटील. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू भाऊ. तर आता घेतल्यात आपण चिक्क्या. आता निघूया. भरपूर गरम होते तिथं आणि गर्दी पण होते. दुकानात नाही काढला ब्लॉग. भरपूर म्हणजे भरपूर गरम होते. बघा किती ऊन आहे बघा. आणि सगळे चिक्क्या घ्यायला. तर आता डायरेक्ट आपण आपल्या घरी जाऊन भेटूया. चला. आता पोचलोय आपण बाळकुमला. तर आपण आता आमिष भाऊचा सत्कार करणार आहे. छोटूगिरी केल्याबद्दल 3-4 दिवस आणि आमचा डोका खाल्ल्याबद्दल सत्कार करतोय. चला शाल आणि बाटली देऊन सत्कार करूया आपण. खाली बाटली. हां तर चला आता मी जातो घरी. घरी जाऊन तुम्हाला भेटतो. ब्लॉग एंड करू आपण आता घरी जाऊन. चला बाय. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. भंडाऱ्याच्या ब्लॉग मध्ये. तर आलोय आता घरी. जस्ट पोचलो. तर आता बघा काय आणलंय तिकडून मी लोणावळ्यावरून. आपल्याला घरात डेकोरेशनसाठी मस्त भेटले चिंबोरी वगैरे. मग ते आणले जाऊन दाखवतो तुम्हाला. बघा मस्त कोलबी आहे, चिंबोरी आहे आणि एक मासा आणलेला आहे आपण. आता घरामध्ये आपण कुठेतरी लावू तो डेकोरेशनसाठी आणि मग लावू इथे कुठेतरी भिंतीवरती. तर कसं वाटलं तुम्हाला पालखीचे ब्लॉग्स? 3 दिवस जे आमची पदयात्राचे ब्लॉग अपलोड केले तुम्हाला दाखवलं आम्ही किती एन्जॉय केला आणि सर्व. त्याच्यानंतर 4थ्या दिवशी आपण आईच्या पालखी सोहळ्यासाठी गेलो. आईचे दर्शन वगैरे घेतले. तिकडे पण भरपूर एन्जॉय केलं आणि मग आता घरी आलो. तर मग आता ब्लॉग एंड करतो. मोठे झालेत थोडे ब्लॉग पण बघा तुम्ही सर्व. कारण त्यामध्ये पूर्ण दिवसाचं मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे पालखीचं. तर मग आता ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. असेच आता नवीन काहीतरी ब्लॉग घेऊन येतो. त्याच्यानंतर आपण भंडारा वगैरे जेव्हा असेल भंडाऱ्याचा पण मी ब्लॉग काढेल. पालखीचा जेव्हा भंडारा असेल तेव्हा. आणि आता लग्नांचा सीझन वगैरे आहे तर बघू आता आपल्याला काय कंटेंट भेटतो आहे. जे काही कंटेंट भेटेल तर आपण अपलोड करत जाऊया. मी अपलोड करत जाईल आता. तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगतो. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चला. जय श्रीराम, जय एकविरा.